माझ्या चॅनलचं स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आली जी असणारी हिरोची मॉडेल, जी लेटेस्ट मॉडेल आहे 2024ची. ती असणारी हिरोची एक्स्ट्रीम 125R. आज तुम्हाला त्या बाईकचा मी पूर्णपणे रिव्ह्यू दाखवणार आहे. तुम्हाला दाखवतो. बेस मॉडेलचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला तो लवकरात लवकर तुम्हाला भेटून जाईल वरती चॅनलवरती. आणि आता मी बनवतो आहे आपली जी सिंगल चॅनल ABS आहे त्या बाईकचं मी आता बनवणार आहे. ठीक आहे, मग दाखवतो बाईक कशी. मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. याच्या आधी पण मी या गाडीचा जो बेस मॉडेल आहे IBS, त्या पण बाईकचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तो पण जर बघायचा असेल तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या बाईकचं लिंक भेटून जाईल. ठीक आहे, आज ही जी आहे ही ABS आहे, म्हणजे सिंगल चॅनल तुम्हाला ABS वाली मॉडेल ही. आणि तुम्हाला मी आता या बाईकचा पूर्णपणे रिव्ह्यू दाखवणार. त्याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, कलर किती असतील, आणि आपले वेरियंट तुम्हाला दोन भेटतील याच्यामध्ये, IBS आणि ABS. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दोन वेरियंट दिलेले असतील आणि 3 तुम्हाला कलर दिलेले असणार आहे. आता याच्यामध्ये जे पण बेस मॉडेलमध्ये तुम्हाला काय काय फीचर नव्हते ते तुम्हाला आता याच्यामध्ये दिलेले असणार आहे. स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून. तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला फ्रंट लॉक इथं डिगारा दिलेले असणार एस टाईपमध्ये. सेंटर तुम्हाला हिरोची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. नंबर प्लेट समजा दिलेली असणार आहे. हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे LED दिलेलं असणार आहे. ठीक आहे, LED प्रोजेक्टर हेडलाईट दिलेलं असणार आहे या गाडी. ठीक आहे, टर्न इंडिकेटर तुम्हाला दिलेलं असणार LED टेलिस्कोप सस्पेन्शन दिले असतील. हे पण तुम्हाला 37 mm दिले असणार आहे. कोणत्या पण बाईकमध्ये तुम्हाला 37 mm पर्यंत आपले सस्पेन्शन भेटत नाही टेलिस्कोपमध्ये. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असं इकडे साईडला पण. आणि जे पण टायरची जी साईज असणार तुम्हाला ती सेमच दिलेली असणार. ठीक आहे, 90 17 तुमचे हे दिलेलं असं अलाव होईल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच आहे की IBSमध्ये तुम्हाला जी पण डिस्क ब्रेक होती ती तुम्हाला ती दिलेली असते आपली 240 mm पर्यंत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अशी प्लेट दिलेली नव्हती ABSची. या बाईकमध्ये तुम्हाला 277 mm पर्यंत तुम्हाला दिलेली असणार डिस्क ब्रेक, आणि तुम्हाला मध्ये तुम्हाला दिलेली असणार ही ABSची प्लेट दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे पण तुम्हाला टायर दिलेलं असणार MRFमध्ये. आणि तुम्हाला याच्यामध्ये जी पण डिझाईन दिलेली असणार आहे ऑल व्हीलची तुम्हाला दिलेली असणार सेमच ब्लॅक कलरमध्ये दिलेली असणार आहे, आणि टोइन स्पोकमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि इथं पण बघा तुम्हाला इथं अँटी ब्रेकिंग सिस्टीमची तुम्हाला हे दिलेली असणार आहे स्टिकर या ठिकाणी. ठीक आहे, हा तुम्हाला एक पार्ट तुम्हाला याच्यामध्ये दिलेला असणार आहे. IBSमध्ये तुम्हाला इथंच भेटत नाही, याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये बघू शकतात तुम्हाला इथं बघा या ठिकाणी इथं तुम्हाला इथं दिलेलं असेल सेन्सर, आणि हे आपलं डेस्कचं तुम्हाला दिलेलं असं नाही कॅरी. याच्यामध्ये जी पण प्राईस असणार आहे बाईकची तुम्हाला ती वेगळी दिली असणार आहे. आपल्याला सायलचं तुम्हाला दिलेलं असणार आहे मीटरमध्ये, आणि त्याच्यावरती पण ती पण कवर असेल ग्रे कलरचं, ते पण तुम्हाला दिलेलं असणार आहे मीटरमध्ये दिलेलं असणार कवर. इथं पण तुम्ही बघू शकता साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. IBS याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे ब्लॅकमध्ये, आणि हा पार्ट तुम्हाला दिलेला असणार क्रोममध्ये. ठीक आहे, आणि इथं पण बघा इथं तुम्हाला 125ची ब्रँडिंग भेटून जाईल R मध्ये. ठीक आहे, हे लेग गार्ड तुम्हाला भेटून जाईल. IBSमध्ये तुम्हाला लेग गार्ड भेटत नाही, त्याच्यावर तुम्हाला तो एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटेल, किंवा तुम्हाला बाय करावं लागेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट तुम्हाला जेव्हा दोघं भेटून जातील यामध्ये. पण तुम्हाला सेमच असतील, आणि स्प्रिंट तुम्हाला ABSमध्ये तुम्हाला इंजिन भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. आणि हे बघा पाठीमागे पण तुम्हाला हिरोची ब्रँडिंग भेटून जाईल. स्पीड तुम्हाला दिलेली असणार आहे. आपला बॉडी कलरमध्ये तुमचे दिलेले असणार आहे ग्रॅब हँडल. ठीक आहे, इथं पण बघा हा तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल हिरोची इकडे साईडला, आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे ग्रेमध्ये. ठीक आहे, या ठिकाणी. आणि हे बघा इकडे पण तुम्हाला हा बॉक्स टाईपमध्ये तुम्हाला हे टुबलं तुमची ही दिली असणार आहे फ्रेम चेसी टाईप, आणि फायबरमध्ये तुमचं दिलेलं असणार आहे हे आपलं गार्ड इथं पण असणार आहे, आणि इथं पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. पाठीमध्ये पण तुम्हाला ही जी असणार टायर तुम्हाला सेम दिलेलं असणार आहे. तुम्हाला साईज पण दाखवून देतो गाडीची टायरची 120 80 17ची तुमची दिली असणार ऑल व्हील. ठीक आहे, सिंगल चॅनल तुम्हाला ABSमध्ये दिलेलं असणार आहे हा, आणि पाठीमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक. ठीक आहे, तो पण तुम्हाला दिलेला असणार 130 mm पर्यंत या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला बघा डिस्कची साईज तुम्हाला थोडीशी वेगळी दिली असणार आहे. IBSमध्ये तुम्हाला 240 होती, याच्यामध्ये तुम्हाला दिलेली असणार 276 mm पर्यंत, आणि सिंगल चॅनल तुम्हाला असणार आहे ABSमध्ये दिलेली. ठीक आहे, टाकी तुम्हाला दिलेली असणार 10 लिटरपर्यंत, आणि रिझर्व कॅपॅसिटी दिलेली असणार 1.6 लिटरपर्यंत. आणि याची जी मायलेज क्लेम केलेली कंपनीकडून ती तुम्हाला भेटते 66 km/लिटरची, ती पण सिटी राईडमध्ये. आणि हायवेला तुम्हाला भेटेल ती 76 पर्यंत तरी भेटून जाईल आरामशीर तुमच्या जी तुम्ही चालवतात कशी तुम्ही. ठीक आहे, बाईकला या ठिकाणी बघा तुम्हाला अशी त्याची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असते ABSची. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली जे पण असतात बाईक तर याच्यामध्ये तुम्हाला ऑइलमध्ये नाही भेटणार तुम्हाला हे ब्रेकिंग सिस्टीम याच्यामध्ये. ठीक आहे, IBSमध्ये तुम्हाला ऑइलची सिस्टीम होती, आणि याच्यामध्ये तुम्हाला हे नसणार आहे आपलं ऑइलची ब्रेकिंग सिस्टीम नसणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिले असणार आहे प्रॉपर मेटल टाईपची तुमचे हे दिले असेल तुम्हाला इथं पार्ट ब्रेकिंगसाठी. ठीक आहे, या ठिकाणी. आणि हा पण तुम्हाला इथला पार्ट असणार आहे मीटरमध्ये दिलेला असणार. इथं पूर्णपणे बघा इथं तुम्हाला इथं ॲलन कीचा वापर केलेला आहे सगळ्या नट्सला या ठिकाणी. ठीक आहे, सगळ्या नटमध्ये तुम्हाला सिमत दिलेलं असतं यामध्ये या बाईकला. सिंगल तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे, प्लस स्पार्कला दिलेलं असणार आहे. एअर कोड असणार पूर्णपणे तुम्हाला हे दिलेलं फुली सिस्टीम बाईकची. इथं बघा तुम्हाला इथं ऑइलची तुम्हाला लेवल दिसत राहील या ठिकाणी. बघा आता तुम्हाला गाडीचा दाखवतो आपला रिअर प्रोफाईल. रिअर प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला दिलेलं हे
टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असणार LED मध्ये. हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये असेल. टर्न इंडिकेटर तुम्हाला दिलेलं असणार आहे, फ्लेक्सिबल असेल, हे पण LED मध्ये दिलेली असेल. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. इथं पण बघा तुम्हाला इथं खालच्या तुम्हाला दिलं असणार रिफ्लेक्टर आणि हा पण गार्ड तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे. ठीक आहे. इथं पण तुम्हाला सेमल बनवून जाईल. इथं हे कवर बनवून जाईल या ठिकाणी. म्हणजे टायरची मेन म्हणजे ब्रॉडनेस पण आपण बसवतात. फ्रंटपेक्षा तुम्हाला रिअरच्या टायरची साईज बघा किती मोठी आहे. जर तुम्हाला रायडिंग करताना पण काय प्रॉब्लेम होणार नाही अशा तुमचे टायर दिलेले असणार. ठीक आहे. आणि मेन म्हणजे डिझाईन पण बघू शकतात तुमची किती वेगळी आहे बाईकची दिलेली टायरची. ठीक आहे. आणि हे पण जे असणार आहे आपलं चेन ड्रायव्हरचे जे पण कवर्स आहे तुम्हाला दिलं असणार फायबरमध्ये. त्यामध्ये तुम्हाला चेनच्या ठिकाणी बघा इथं तुम्हाला हे बघू शकता तुम्ही इथं ते आहे ते मीटरमध्ये दिलं 45T पर्यंत दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये जी पण चेनची जी पण ही आहे आपली क्वालिटी ही तुम्हाला थोडीशी वेगळी दिली असणार. हाही थोडीशी प्रोफाईल दिलेली असते यामध्ये. बाकीच्या चेनची जी पण प्रोफाईल तुम्हाला तुम्ही नॉर्मली दिली असते. यामध्ये तुम्हाला जी चेनची जी प्रोफाईल आहे थोडीशी हाईट दिलेली असणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये बघू शकतात तुम्हाला ते पण नट दिलेली असेल ते पण सगळे तुम्हाला दिले असणार. ॲलनमध्ये दिलेले ॲलन कीमध्ये दिलेले असेल नट सगळे तुम्हाला सर्व ठिकाणी. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गेअरबॉक्स दिलेला असणार आहे. आणि फर्स्ट जो डाऊन साईडला असेल बाकी सर्व तुम्हाला दिलेलं असणार अप साईडला. आणि साईड स्टँड तुम्हाला दिलेलं असणार इथं इंजिन कट ऑफ. ठीक आहे. इथं पण तुम्हाला बघा इथं पण तुम्हाला हिरोची ब्रँडिंग मिळून जाईल या ठिकाणी. आणि हा पार्ट तुम्हाला दिला असणार आहे ग्रेमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण कॅपॅसिटी भेटते या बाईकमध्ये 125 cc तुम्हाला बाईक भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला जी पण हे दिली असणार आहे CC ही तुम्हाला दिली असणार 124.7 cc तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 11.5 BHPची जी 8,250 RPM झाले होते. आणि 10.5 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतो जो 6,500 RPM पर्यंत चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 52 mm पर्यंत तुम्हाला भेटेल. 52.4 mm पर्यंत तुम्हाला भेटेल बोर. आणि 57.8 mm पर्यंत भेटेल तुम्हाला स्ट्रोक यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी हे पण दिलेलं आहे आपलं फ्यूल इंजेक्टर दिलेलं असतं या बाईकमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण चांगली काढता येईल आणि परफॉर्मन्स पण तुम्हाला याच्यामध्ये चांगला भेटेल. ठीक आहे. सिंगल हॉट दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. या ठिकाणी जे पण क्लच आहे हे क्लचचं आपण जेव्हा रायडिंग करू त्या टायमाला आपण जेव्हा कुठेही थांबू गाडी घेऊन तर तुम्ही जेव्हा पण गाडीला न्यूट्रल कराल ना तेव्हा तुमचं इंजिन ऑफ होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला कंजेशन जे असणार आहे ते तुमचं कमी होईल. पण तुम्हाला माइलेज पण तुम्हाला याच्यामध्ये चांगला काढता यामध्ये. जेव्हा पण तुम्ही परत क्लचला दाबाल त्या टायमाला तुमची गाडी परत स्टार्ट होऊन जाईल यामध्ये. म्हणजे जे पेट्रोल तुमचं जास्त वाया जाणार नाही. आपण जेव्हा थांबतो ट्रॅफिकमध्ये त्या टायमाला तुमचं जास्त पेट्रोल तुमचं वाया जाणार नाही यामध्ये. तुम्हाला चांगला मायलेज पण तुम्हाला जेव्हा चांगला काढता येईल गाडीचा. तुम्हाला जे पण असणार आहे फीचर ते तुम्हाला सेमच ते दिले. फक्त जे पण डिस्कची साईज आणि जे पण पार्ट्सची साईज जे असते पार्ट्स ते तुम्हाला वेगवेगळे दिलेले असतात यामध्ये. ठीक आहे. इथे तुम्हाला भेटेल हिरोची ब्रँडिंग मिळून या ठिकाणी. ठीक आहे. पुढचं हँडल पण तुम्हाला दाखवून येतो. हँडल पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. IBSमध्ये तुम्हाला हे हॅझार्ड लॅम्प नव्हतं. आता तुम्हाला ABS सिंगल चॅनल ABSमध्ये तुम्हाला हॅझार्ड लॅम्प दिलेलं आहे यामध्ये. ठीक आहे. हे आपलं असणार आहे हेडलाईटची कंट्रोल अप्पर डिपर टर्न इंडिकेटर आणि हॉर्न दिलेलं असणार. पाठींगी तुम्हाला दिली असणार 5 लाईट हे साईडला. ठीक आहे. हँडल पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार. आणि इथं पण बघा तुम्हाला इथं तुम्हाला दिलेलं असणार USB पोर्ट दिलेलं असतं. इथे पण तुम्हाला बघा मोबाईल चार्ज करण्यासाठी या ठिकाणी. ठीक आहे. आणि हा पण पार्ट तुम्हाला दिलेला असेल मीटरमध्ये दिलेला. स्टार्ट ऑफ तुम्हाला इंजिन दिलेलं असणार या ठिकाणी बटन. याच्यामध्ये तुम्हाला चाबी पण तुम्हाला सेमच भेटेल यामध्ये. चाबीची पण डिझाईन आहे तुम्हाला सेमच असणार आहे. पुढचं ओडोमीटर बघा हे तुम्हाला सेमच दिलेलं असणार. ठीक आहे. वरच्या तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार. डिजिटल तुम्हाला असणार स्पीडोमीटर. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे. इंजिन लाईट. नंतर मग तुम्हाला साईड स्टँड तुम्हाला इथं अलार्म दिलेलं असणार. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. साईड स्टँड तुम्हाला इथं अलार्म दिलेली असणार आहे. ठीक आहे. न्यूट्रल लाईट दिलेली असेल. इकॉनॉमी दिलेली असेल. फ्यूलची किती किलोमीटर झालेली ते टायमिंग दिलेलं असतं एका साईडला. ठीक आहे. किती किलोमीटर झालेली ते टायमिंग. आणि इथं बघा तुम्हाला आपण इथं हे चेंज करू शकतो या ठिकाणी. हे बघा ट्रिप A ट्रिप B आपण इथं सेट करू शकतो. अरे एक मिनट. ट्रिप A ट्रिप B ओडोमीटर आपण इथं सेट करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण दिलेली असणार आहे. ठीक आहे. सेंटर तुम्हाला हिरोची ब्रँडिंग मिळून जाईल या ठिकाणी. ब्लूटूथ असेल. कॉलिंग असणार. SMS ऑर्डर दिलेलं असणार आहे. कॉलिंग ऑर्डर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आपण जेव्हा मोबाईलचं कनेक्शन करू याच्यामध्ये मोबाईल ॲपमध्ये त्यामुळे तुम्हाला सगळं ऑपरेटिंग तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. ठीक आहे. कॉलिंग अलर्ट सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार. तुम्हाला परत बंद करून दाखवतो. हे बघा असं तुमचं हे पूर्णपणे दिलेलं असणार. ठीक आहे. कॉलिंग बिलिंग मिस कॉल अलर्ट सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी आणि तुमचे 2 बटनं दिलेले असेल ऑपरेटिंग करण्यासाठी या ठिकाणी. ठीक आहे. साऊंड पण तुम्हाला बाईकचं सेमच दिलेलं असणार आहे. बाकी काय चेंजेस नसणार आहे. या पण मध्ये बाईकमध्ये तुम्हाला E20 ते फ्यूल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. नॉर्मल पण आणि E20 ते पण फ्यूल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात या बाईकमध्ये. ठीक आहे. आणि बाकीची जी ओव्हरऑल तुम्ही बाईकची ही पण बघू का लुक कशी आहे ती डिझाईन गाडीची तुम्हाला कशी वाटते तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगा. DRL जसे पण चावी ऑन करतो त्याची तुमची हे DRL पण ऑन होईल. आणि टेल लाईट पण तुमची ऑन राहिली यामध्ये. आणि बाकीचे जो ओव्हरऑल तुम्ही लुक बघू शकता कशी आहे ती गाडीची तुम्हाला कशी वाटते
यावर तुम्हाला डायमेन्शन सेम असणार दिलेले आणि कलर पण तुम्हाला IBSमध्ये आणि ABSमध्ये तुम्हाला जे पण कलर दिलेले असतात दोघं सेममध्ये दिलेले असतात. तुम्हाला जर या बाईकला जर परचेस करायचं असेल तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी देऊन टाकेल. हा जो शोरूम आहे तुम्हाला डोंबिवलीमध्ये असेल. शोरूमचं नाव आहे ज्योती ऑटोमोबाईल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला विजय सागर रेस्टॉरंटच्या तुम्हाला बरोबर बाजूला हा शोरूम भेटून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. पण ॲक्सेसरीज पार्टमध्ये तुम्हाला असं हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INTची तुम्हाला नंबर प्लेट होऊन जाईल आणि इन्शुरन्स भेटेल तुम्हाला. ठीक आहे. ॲक्सेसरीजच्या बेसिक पार्टमध्ये. आणि तुम्हाला आता मी बाईकचा साऊंड पण ऐकवतो कसा येतो. ठीक आहे मित्रांनो, बाईकचा आवाज साऊंड असा आहे हा. ठीक आहे. या बाईकची तुम्ही एक शोरूम प्राईस जी आहे गाडीची डोंबिवलीमध्ये ही तुम्हाला असणार आहे 99,000. ऑलमोस्ट 1 लाखापर्यंत चालली जाते. आणि हीची जी ऑन रोड प्राईस तुम्हाला दिली जाते असणार आहे ती 1,21,000मध्ये तुम्हाला ऑन रोड प्राईस भेटेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण वेटिंग आहे ती 15 ते 20 दिवसाची तुम्हाला वेटिंग दिलेली असणार आहे. सध्या आता शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला 2 व्हेरियंट असतील. एक आहे IBS आणि एक आहे आपलं IBS असेल आतमध्ये आणि हे आहे ABS सिंगल चॅनल ABSमध्ये 2 व्हेरियंट आहे आणि 2 कलर असणार आहे. हा पूर्णपणे ब्लॅक असणार आहे आणि तो आहे का आपला असणार ब्लू कलरमध्ये. 2 तुम्हाला कलर सध्या शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. आणि माझ्या चॅनलची जर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहते. ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आतापर्यंत मी हा व्हिडिओ सांगतो.